ग पाहुनी माझ्या या मना पोरी मला कळतंय की तुझ्या संगतीनं कळतंय की तुझ्या मनात पडलंय का तुला ग पाहुनी माझ्या या मना पोरी मला कळतंय की तुझ्या संगतीनं कळतंय की तुझ्या मनात पडलंय का तुम्ही जर आता प्रेमात व्हिडिओ पाहिला तर इंस्टामा खूप ट्रेनिंगला चालले त्याच्यावरती आपण हे ट्युटोरियल क्रिएट केले. जर तुम्हाला पण तुमच्या स्वतःच्या अशा वेगळ्या व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पास. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्यामध्ये सांगितले अगदी सोप्या भाषेमध्ये. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेनिंग टॉपिकवरती टोटल या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलेलं आहे. इथे कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे आपल्या त्यावरती क्लिक करायचं. सिम्पली बीट माहुडी असेल इथून ऍड करायचं आहे. बीट माहुडी येथे तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीट माहुडीवरती आपल्याला आता क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली खूप सारे ऑप्शन जातील. थोडे ते स्क्रोल करायचे. तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून आपलं सॉन्ग ऍड होऊन जाईल. सॉन्ग ऍड झाल्यानंतर हा जो बीट मॉड्यूल असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आणि ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिलेला आहे. ठीक आहे, जिथून ह्या बीट चेंज होतील तिथून बीट मॉड्यूल स्प्लिट करायचा. पहिली बीट व्हायची कुठे चेंज होते तर इथे आपले बीट चेंज होते. ठीक आहे, अशा प्रकारे. तर आपल्याला आहे ना ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, स्प्लिट करायचं आहे. आता ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ठीक आहे, तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला शोच्या बीट मापर्यंत स्प्लिट करत नाहीचा आहे. स्प्लिट केल्यानंतर असे वेगवेगळे भाग होऊन जातील. आता हे वेगवेगळे भाग झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला काय करायचं, इथून सिम्पली फोटो ऍड करायचे. प्रत्येक बीटला वेगळा फोटो इथून ऍड करायचा. तर पहिले बीटला आपण काय करूया, फोटो ऍड करण्यासाठी त्या लेअरवरती क्लिक करायचं. खाली थोडे इथे स्क्रोल करायचं. रिप्लेस ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करून फोटो इथून तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा. तर इथे आपण सिम्पली एखादा फोटो इथून सिलेक्ट करूया. फोटो ऍड केल्यानंतर 2 बोटाने हा फोटो सेट करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून परफेक्ट सेट करून घ्यायचा आहे. सेम प्रो आपल्या दुसऱ्या बीट बसवायचं आहे. रिप्लेसवरती क्लिक करायचा आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून इथून ऍड करायचा. तिथे आपण अजून एखादा फोटो इथून ऍड करूया आणि 2 बटन इथून हा फोटो सिलेक्ट करायचा आहे मध्यभागी. ठीक आहे, परफेक्ट मध्ये. अशा प्रकारे आता हे इथून पुढचे जे बीट असतील त्यांना इथून तुम्हाला फोटो ऍड करायचे. फोटो ऍड केल्यानंतर आता सिम्पली काय करायचं, आपल्या ह्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. कीच ऑप्शन प्लेचे असेल त्यावरती क्लिक करू ते की द्यायचे. त्याच्यानंतर ह्या फोटोच्या शेवटला फक्त फोटो झूम करायचा नॉर्मली. ठीक आहे, असं आपल्या प्रत्येक फोटोला इथून ना हा जो इफेक्ट असेल झूमचा इथून द्यायचा, की देऊन घ्यायचं आणि झूम करायचा आहे. आता हे झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली पहिले एनजीओ यायचं. आता पहिल्या फोटोला आपल्याला 3 PNG ऍड करायचं. तर ठीक आहे, इथून मला पहिलं मी सांगतो तशा इथून लक्ष देऊन ऐका, म्हणजे तशा PNG तुम्ही ऍड करू शकता. तर आता आपल्याला काय करायचं, इथून आपल्या सॉंगचे लिरिक्स चालू होतं इथे द्यायचं आणि खाली ओव्हरलेस ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून पहिलं PNG ऍड करायचं. PNG तुम्हाला आपण सर्व दिलेलं आहे. ठीक आहे, पहिलं PNG ऍड केल्यानंतर ह्याची लेंथ आपल्याला काय करायचं, पहिला जेवढा फोटो तेवढी ठेवायची. आता आपल्या ह्या PNG ला काय करायचं, सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करून फेडिंगचा जो फेड असेल तो इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची लेंथ आपल्याला काय करायची 1.0 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. आता दुसरं जे लिरिक्स आहे इथून येते तर सिम्पली पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNG ऍड करा. ह्याची सुद्धा लेंथ आपल्या पहिल्या फोटो एवढी ठेवायची आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून फेडिंगचा इफेक्ट द्यायचं आणि ह्याची सुद्धा लेंथ खालची 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. तिसरं PNG येते तर पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून तिसरं PNG ऍड करूया. ह्याची लेंथ आपण पहिल्या फोटो एवढी ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करून फेडिंगचे तुम्ही सिलेक्ट करून ह्याची लेंथ आपल्याला काय करायचे 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पहिले हे 3 PNG ऍड केल्यानंतर आता आपले काय करायचं, पुढचे जे पण फोटो राहील तर आपले म्हणजे राहतील. ठीक आहे, 5 फोटो राहतील तर त्यांना आपल्याला काय करायचं, अजून आपण 5 PNG दिले. ठीक आहे, म्हणजे 4 PNG येतं. हे जे दुसरं PNG तेच आपले शेवटला PNG. ठीक आहे, म्हणजे जे सॉंगचं लिरिक्स आहे ते तुम्हाला इथं समजून जाईल. सॉन्ग ऐकल्यानंतर जे PNG ऍड कराल त्यानुसार. ठीक आहे, तर आपल्याला पहिले आता इथे PNG कसं ऍड करायचं, सिम्पली त्याचा दुसरा फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे आणि पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून पहिलं PNG इथून ऍड करायचं. इथून ऍड केलं ह्याची लेंथ दुसरं जेवढा फोटो तेवढी ठेवायची अशा पाहिजे. ठीक आहे, ह्याला पण ॲनिमेशनवरती क्लिक करून फेडिंगचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तर हेच PNG आपल्याला डुप्लिकेट करून पुन्हा आपल्या दुसरा जो म्हणजे तिसरा जो फोटो आहे तेवढं ठेवायचं लेंथ आणि पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून तेच PNG ऍड करायचं, म्हणजे जे सॉन्ग आहे ना लिरिक्सचं ते. तर अशा प्रकारे इथून PNG तुम्हाला ऍड करून घ्यायचं शेवटच्या बीट मापर्यंत. मी काय करतो, PNG इथून फोटो ऍड करून घेतो, तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की तिथे आपण सर्व PNG फोटो आपण ऍड करून घेतलाय. ठीक आहे, PNG फोटो इथून ऍड केल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो पहिला फोटो असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून मध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. विंटर लव्ह स्टोरीज आहे तो सिलेक्ट करायची. लेंथ खालची संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे.
तर दुसऱ्या फोटोवर काय करायचं, सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करून मधला हा जो आपला स्मूक कर्सचा इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. ह्याची सुद्धा लेंथ असेल खालची ती संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर हाच इफेक्ट आपल्याला काय करायचं, दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत इथून देऊन घ्यायचा आहे सिम्पली अशा ठीक आहे. मी पण इथे दिलेलं आहे. इथून हे इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्या आता पहिले एन्जॉय यायचं आहे आणि इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि इथून मला सिम्पली लाईटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे अशा वेळी. तर इथं सिम्पली आपण लाईटच्या ऑप्शनमध्ये येऊया. यामध्ये आल्यानंतर इथून एक इफेक्ट सिलेक्ट करायचा, तो इथून सिलेक्ट सिम्पली हा जो गॉड रेजचा जो इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची अशा वेळी ठीक आहे. अशा वेळी नेऊया. तर इथून सेट झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करून ब्लर 0 करायचं आहे. जर तुम्हाला ब्लर ठेवायचं असलं इथून तुम्ही ठेवू शकता, नसेल ठेवायचं तर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा आपल्या पहिल्यांदा थांबायचं, पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा आपल्याला लाईटच्याच ऑप्शनमध्ये यायचं आहे इथे. तर सिम्पली आपण इथे लाईटच्या ऑप्शनमध्ये पुन्हा येऊया. यामधला हा जो पिंक ब्लिंक्सचा इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याची सुद्धा लेंथ शेवटपर्यंत न्यायची, नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी सिम्पली 25 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.